मधू व मालती दोघे बहीण-भाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू व मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक शानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती 4 दिवस माहेरी आली होती, परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला, परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादाराचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्या गिद्यांवर झोपायचा त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे? जिच्याकडे पूर्वी हत्ती घोड्यांवरून गेलो, तिच्याकडे पायी कसे जायचे? जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो, तेथे फाटक्या चिंध्यांनी कसे जायचे? परंतु मधू मनात म्हणाला, प्रेमाला पैशाअडक्याची पर्वा नाही, हिरेमाणकांची जरूर नाही. माझी बहीण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही. मधू बहिणीकडे आला. दारात उभा राहिला. वरून गच्चीतून बहीण बघत होती. मधूने वर पाहिले असता बहीण खाली यायला वाटले. त्याला वाटले बहीण आपल्याला भेटायला खाली येत आहे, परंतु तसे झाले नाही. दरवाजावरील भैयाने विचारले, कोण रे तू? येते का उभा चोरासारखा? निघ इथून. मधू म्हणाला, माझ्या बहिणीचा हा वाडा आहे, तिला आत जा सांगा. नौकर हसला, परंतु जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, चला तिकडे गोठ्यात, तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो, ती खा व जा. मधूने विचारले, बहिणीने काय सांगितले? नौकर म्हणाला, बाईसाहेब म्हणाल्या असेल एखादा भिकारी, बसवा गोठ्यात, द्या शिळी भाकरी. मधू गोठ्यात गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला कोरडी भाकर देण्यात आली. मधूने तिथे एक खळगा खणला व ती भाकर तिथे उरली व पाणी न पिता तिथून निघून गेला. मधू दूरदेशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नौकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला प्रमुख प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाह होऊ लागली. मधूने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला. मधूला वाटले आपल्या बहिणीला भेटावे, तर तो पत्नीसह निघाला. बरोबर हत्ती होते, घोडे होते. थाटामाटाने निघाला. पुढे जासूद बहिणीला सांगण्यासाठी गेला. बहीण पतीसह सामोरी गेली. शिंगे फुंकली गेली. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे होती. चंदनाचे पाट होते, चांदीची ताटे होती, मोठा थाट होता, पंचपक्वाने होती. सारी मंडळी पाटावर बसले. आता जेवायला बसायचे इतक्यात भाऊ एकाकी उठला. सारे चकित झाले. काय पाहिजे, काय हवे, सारे विचारू लागले. परंतु मधू एकदम गोठ्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली. मालती मधूला म्हणाली, भाऊराया, हे काय वेड्यासारखे करतोस? मधू म्हणाला, ताई, तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळी भाकर हेच योग्य. हा आजचा थाटमाट भावासाठी नाही, हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे. मालतीच्या डोळ्यात पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, भाऊ, चुकले मी. तू मला बहिणीला क्षमा नाही करणार? पुन्हा उठणार नाही, मातणार नाही, प्रेमाला विसरणार नाही. भाऊ, क्षमा कर, घरात चल. मधूने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती ती आज आहे, उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची, ती कधी गमावणे, असे ती आता साऱ्यांना सांगते. मधू व मालती दोघे बहीण भावंडे सुखी झाली. तशी आपण सारी बहीण भावंडे सुखी हो आणि सुखी समाधानाने आपले घर परिवार सांभाळो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. तुम्हालाही काही तुमच्या मनातील गोष्ट शेअर करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या भावा बहिणींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आणि तुमच्या परिवारापर्यंत शेअर करू शकता. आणि लगेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मी अशीच पॉझिटिव्ह एनर्जी देणारे व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन